येणाऱ्या काळखंडामध्ये परिवर्तन हे अटळ आहे आणि ते झाल्याशिवाय राहणार आहे. विकास कुठे आहे? दाखवून द्या ना, आधी दाखवून द्या मग बोला. आमचा हा आरोप स्पष्ट आहे की इथं विचारांशी प्रतारणा केलेली आहे, चव्हाण साहेबांच्या असेल पवार साहेबांच्या. नमस्कार, आज आपण आलेलो आहोत सातारा जिल्ह्यातल्या वाई या मतदारसंघामध्ये, जिथं दोनही पवार गटांचे जे उमेदवार आहेत ते आमने सामने आहेत आणि या ठिकाणी अगदी चुरशीची लढत आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. खरं तर कवठे या गावामध्ये सातारा जिल्ह्यातील राजकारणाची बीजं आहेत ती रोवलेली आहेत आणि याच ठिकाणी यशवंतराव चव्हाण आणि किसनवीर यांचं यामध्ये खरं तर मोठं योगदान आहे. याच गावामध्ये अनेक कट्ट्यांवरती हे सगळे राजकारणाची बीजं आहेत, चर्चा आहेत त्या या ठिकाणी होत होत्या आणि इथल्या विद्यमान आमदारांनी नेमकी काय कामं केली आहेत आणि यंदाची निवडणूक त्यांना कशी वाटते जाणून घेऊया. या गावचे सरपंच देखील आपल्यासोबत आहेत. काय सांगाल, खरं तर विद्यमान आमदारांनी काय नेमकी कामं केली आहेत आणि कोणती राहिली आहेत? नमस्कार, मी मंदाकिनी शंकरपोळ कवठे आणि मी कवठेगावची सरपंच आहे. आज मकरंद आबांनी इथे 9 कोटीची कामं केलेली आहेत आणि 3 कोटीची बाकी आहेत. पाणी तलावाची कामं झालेली आहेत, स्मशानभूमीचं काम झालेलं आहे, स्मारकाचं काम झालेलं आहे, डांबरीकरण रस्त्याची, गावातली अनेक अशी कर्तबगारीची कामे आबांनी केलेली आहेत आणि इथून पुढेही ते करणार आहेत. अशा थोर आमदारांना आमचा सर्वांचा पूर्ण मनापासून पाठिंबा आहे. नक्कीच आमदारांना पाठिंबा असल्याचं सांगितलं जातं आहे. विकास कामं केल्याचा दावा आहे तो सत्ताधारी पक्षाकडून त्यांच्याकडून केला जातो. वाई खंडाळा महाबळेश्वर मतदारसंघात खासदार श्रीनिवास पाटील यांच्या माध्यमातून सुद्धा 300 कोटींची आत्तापर्यंत विकास कामे केलेली आहेत. या कवठे गावात सुद्धा जो PMJSY त्यासाठी लागणारी शिफारस ही खासदार श्रीनिवास पाटील साहेबांनी केली होती आणि तीच आत्ता जो हायवेपासून राज्यमार्गापर्यंत जोडणारा जो 2 कोटीचा विकास निधी आहे तो खासदारांच्या माध्यमातून राबवला गेला. तसेच या वाई खंडाळा महाबळेश्वरमधील तिन्ही भौगोलिकदृष्ट्या वेगवेगळे तालुके जरी असले तरी ह्या वाई भागात आमच्या जी ही कवठे केंजळ जो योजना आहे आणि 30 गावांचा पाणी प्रश्न आहे. आम्ही त्या ठिकाणी 6 महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुकीआधी मोठं आंदोलन उभं केलं होतं 30 गावांतर्फे. आमच्याकडं पाण्याचं दुष्काळग्रस्त परिस्थितीत निर्भिक्षा आहे आणि दुष्काळाला मोठ्या सामोरं जावं लागतं. त्यावेळी सध्या त्या गावांची, त्या भागांची परिस्थिती काय आहे? त्या गावांना शेतीला पाणी नसल्यामुळे बऱ्याच लोकांना त्या ठिकाणी जमिनी विकलेल्या आहेत आणि लोकांना दुष्काळग्रस्त परिस्थितीत पिण्यालाही पाणी उपलब्ध होत नाही. त्या ठिकाणी आंदोलन उभं केल्यानंतर विद्यमान लोकप्रतिनिधी आले होते आणि त्यांना आम्हाला आश्वासित केलं होतं की आम्ही त्या ठिकाणी नवीन योजनेचं किंवा टाकीची उंची वाढवण्यासंदर्भात लोकसभेच्या इलेक्शननंतर विचार करू, परंतु त्या आश्वासनाची त्यांना पूर्तता केलेली नाही आहे. याचं उत्तर घेऊया आपण. काय सांगाल, खरं तर आबांनी कामं केलेली आहेत असं तुमचं म्हणणं आहे. पाणी प्रश्न देखील प्रलंबित आहे. त्यांची आता कवठे केंजळच्या त्यांनी जी माहिती दिली ती पूर्ण चुकीची आहे. आत्ता मध्यंतरी ज्या प्रसंगात म्हणजे पूर्ण दुष्काळ असताना आबांनी ह्या केंजळपासून प्रत्येक गावाला सेपरेट पाईपलाईन करून त्यांनी पाणी पुरवठ्याच्या विहिरीपर्यंत चांदक असेल, वेळा असेल, गुळंब असेल ह्या गावापर्यंत पूर्ण पाणी पोचवायचा प्रयत्न केला आहे. आणि दुसरी गोष्ट, आम्ही पाठपुरावा केल्यामुळं जिथं आम्हाला कुठं ठराविक ठिकाणी पाणी येत नाही त्याची उंची 5 मीटरनं टाकीची वाढवणार आहेत आत्ता, असं आबांनी डिक्लेअर केले. त्याच्यावर निधीसुद्धा त्यांनी आता 30 गावांचा पाणी प्रश्न, नेमका तो पाणी प्रश्न काय आणि सोडवला गेला आहे का? नाही, पाणी प्रश्न पूर्ण सुटत आलेला. ही योजनाच मुळात बंद पडली होती. आबांनी प्रत्येक ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन शनी कोर्टाला ते सगळं कलेक्टरांच्या मार्फत देऊन शनी ही तिथनं केस मुळात उठावली ती कोर्टातली, ते स्टे उठावला आणि त्याच्यानंतर मग ही पूर्ण योजना आमच्या आबांच्या ताब्यात आल्यानंतर त्यांनी पाणी पोचवायचा पूर्ण प्रयत्न केला. पाहिलं तर या ठिकाणी विकास कामं केले म्हणतात. काय काय विकास कामं केलेत? काय विकास कामं केली आहेत तर ह्या आमच्या गावाबद्दल बोलायचं झालं तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न त्यांनी मध्यंतरी गेल्या वर्षी दुष्काळ पडला होता. कवठे केंजळची योजना कॉन्ट्रॅक्टर काम न केल्यामुळे बंद होती. ती योजना कार्यान्वित करून अख्ख्या सगळ्या आमच्या भागाचं ग्रामपंचायतीचं ठराव घेऊन कोर्टात जाऊन त्या कोर्टात विनंती करून कोर्टाची ऑर्डर आणून या ठिकाणी मोठा दुष्काळाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आमच्या पुढे निर्माण झालेला होता. तो प्रश्न सोडवण्यासाठी कोर्टामार्फत आबांनी स्वतः प्रयत्न करून त्या ठिकाणी आम्हाला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यास मदत केली. दुसरा आपण जाणून घेऊया, पिण्याचा पाण्याचा प्रश्न देखील सोडवला असं म्हणताय. काय सांगाल, एकूणच जर पाहिलं तर युवकांचे खूप मोठे प्रश्न इथे पाहायला मिळतात.
MIDCचा खूप मोठा प्रश्न आहे, पण मला यांचा एक प्रश्न घ्यायचा आहे पाण्याचा, की 15 वर्ष झाला आमदार आहेत. सगळ्यात पहिल्यांदा 99ला शिवसेनेनं मोठं आंदोलन उभं केलं. म्हणजे 15 वर्षात त्यांना तो कवठे केंद्राची योजना पूर्ण करता आली नाही. 32 गावांचा प्रश्न पूर्ण करता आलेला नाही. आणि आमदार हे आता हे म्हणतात गावोगावचे सडक केले. पण आता मी चिंदवली गावचा आहे. माझ्या ह्याचं सांगतो तुम्हाला, आता परवा आमच्या ग्रामस्थांनी रस्ता बंद पाडला. पूर्ण चिखलात रस्ता करत होता. म्हणजे ते आमच्यातली आता आमच्या भागामध्ये एक मनच पडली लोकांनी, की डांबर पावसाळा डांबर आणि कमिशन खंडीभर. आता ते पूर्ण आमच्या भूमिगटातच आलेलं आहे. ते असा प्रकार चालला आणि विधायक असं काम शून्य आहेत. आता कमिशन कोण घेते? कमिशन आता कोण घेते? आता त्यांचेच बगल बच्चे घेत असणार आमच्या भागातले. दुसरं कोण कमिशन घेणार आहे? मुळामध्ये प्रश्न आहे विकासाचा, परंतु मी एक बोलणार आहे. मुळामध्ये हे जे गाव आहे हे किसनगर आबांच्या म्हणजे त्यांच्या पवित्र म्हणजे त्यांनी जे ह्या गावाचा जो वारसा जपला आहे. खरं पाहिलं तर आबांनी कायमच सत्तेचं विकेंद्रीकरण केलं. राजकारणामध्ये विकास कामं होत असतात, कामं केली जातात. आपण शेवटी निवडून देतो आमदाराला, ते तेवढ्यासाठी असतं. परंतु सत्तेचं विकेंद्रीकरण करत असताना आम्ही 35 वर्ष त्यांच्याबरोबरच होतो. परंतु ज्या आम्हाला असं दिसलं की आता हे सत्तेचे विकेंद्रीकरण काही होत नाही. एकाच घरामध्ये 22 पदं ठेवायची. आबा ज्यावेळेस म्हणजे राज्याचं नेतृत्व करत होते त्या दरम्यान आबांनी प्रत्येक ठिकाणी सत्तेचं विकेंद्रीकरण केलं. आपल्या घरातला कुठलाही माणूस मोठा गेला नाही की आपल्या घरातल्या मुलाला आपण आमदार करावं, मुलाला आपण कुठंतरी चेअरमन करावं, असं आबांना कधीही वाटलं नाही. आबांच्या हयातीमध्ये आबांनी त्यांच्या मुलांना कुठे राजकारणामध्ये घेतलं नाही आणि केंद्रीभूत सत्ता आबांनी कधीही केली नाही. फक्त हा आबांचा वारसा जपण्यासाठी, किसनवीरांचा वारसा जपण्यासाठी, केशवराव साहेबांचा वारसा जपण्यासाठी पवारसाहेबांनी आम्हाला स्पष्ट सांगितलं की मदन आप्पा असतील किंवा किसनराव आबा असतील किंवा आणखीन इतर नेते असतील, ह्यांचा वारसा जर जपायचा असेल, सत्तेचं विकेंद्रीकरण जर करायचं असेल तुम्हाला, तर तुम्हाला बंड हे करावंच लागेल. 15 वर्ष झाले ना या गोष्टीला. मग 15 वर्ष कधी पूर्ण करणार आहेत काय? आता तसं ते बोलले, जसे हे बोलल्या समशनभूमी जशी त्यांनी हे केले बोलले. आता जाऊन बघू शकता समशनभूमीचं काम झालंय का, चालय का? तसे आता सरपंच आहे बोलल्या की बाबा समशनभूमीचं काम झालेलं आहे, 5 वर्ष झालं चालूच आहे ते. तर आता ते बोलले झालंय, मग झालं आहे का? माझ्या दरवाजासमोरचं गटार पूर्ण नाले उघडेत. ह्यांना मी म्हटले होते करा म्हणून 3 महिन्यापूर्वी, तेव्हा विकासच झालेला नाही. विकास कुठे आहे? मग दाखवून द्या ना, आधी दाखवून द्या मग बोला. घेऊया याचं पण उत्तर घेऊया. विकास झालेला नाही असं म्हणणं आहे. अनेक प्रश्न आहेत त्यांनी उपस्थित केले. आत्ता जे दिलीपांना म्हटले की घराणेशाही किंवा एकाच ठिकाणी सगळं जे काय आहे ते सत्तेचं केंद्रीकरण झाले. याचं 3च शब्दात उत्तर मिळू शकतो. कुवत. एक कुवत असते आणि ती जी कुवत ज्याच्याकडे असते ना त्यालाच त्या गोष्टी मिळत असतात. लोकांनी मकरंद आबांना आमदार केलं, त्यांची कुवत होती म्हणून. बरं ते काय घासून झालं का? प्रचंड मताधिक्यानं प्रत्येक वेळेला हा आमदार अजून मताधिक्य घेत पुढं चालला. त्याच्यानंतर खासदारकी मिळाली. 1 रुपयाही न खर्च करता खासदारकी मिळते, त्यालासुद्धा कुवतच लागते ना. का ते अशी कुणाला पण मिळते का? आज बंद अवस्थेकडे चालत असलेला किसनवीर कारखाना, हा किसनवीर कारखाना लोकांच्यामुळं मकरंदाबांनी पुन्हा मिळवला, तोही इलेक्शनच्या निवडणुकीच्या माध्यमात. नाही, पण त्याच किसनवीर कारखान्याचा मुद्दा आहे. त्या ठिकाणी काही शेतकऱ्यांचे पैसे काहीतरी द्यायचं अशी चर्चा जी आहे, नेमका काय आहे तो मुद्दा? उलटं 2021 साली जे लोकांनी सोडून दिलं होतं की बुडीत होय मला हे पैसे मिळणार नाहीत, ते पैसे आज ज्या वेळेला 46 लाख रुपये आज या कवठे गावात नुसते मिळालेत. आणि असे भागातल्या सगळ्या शेतकऱ्यांना सुद्धा हे पैसे मिळालेले आहेत. त्यामुळं आपल्याला हेच मानावं लागेल की ज्याची कुवत आहे, या माणसांची कुवत आहे, यांनी बंद पडत चाललेला कारखाना चालवला आहे, यांची कुवत आहे. आज नितीन पाटील स्टार प्रचारक आहेत, महायुतीचे स्टार प्रचारक म्हणून संपूर्ण जिल्ह्यात काम करत आहेत. का म्हणून? कुवत. ठीक आहे, कुवत आहे म्हणताय तुम्ही. काय सांगाल? खरं तर रस्ते, पाणी, अनेक प्रश्न आहेत ते ताईंनी उपस्थित केलेत. तुम्ही सरपंच आहे, काय नेमकी विकास कामं केले? तुम्ही म्हणताय इथं विकास दिसत नाही आहे. विकास कामं चालूच आहेत. आता त्या बोलल्या त्याप्रमाणे तिथं बंदिस्त गटर करायची आता घेतलेलं आहे आम्ही, आणि ते पॅक होतं तेही मोकळं केलेलं आहे त्यांच्या घरापुढचं, आणि कामं चालूच आहेत. ही आता कामं चालू आहेत म्हणल्यावर ते होणार ना का? लगेच सगळी कामं बरोबर होतात का? पण ते काम त्यांचे बोललेलं चालू केलेलं आहे आणि आता होणार आहे ते काम. काय सांगाल? महिलांचे देखील प्रश्न या सगळ्या ह्याच्यामध्ये दिसत आहेत. काय नेमके महिलांचे प्रश्न आहेत आणि तुम्ही कसं पाहता? काय आता त्यांनी आम्हाला 1,500 रुपये तर दिलेलेच आहेत, आणि महिलांनासुद्धा असं गाडीचा प्रवास म्हणा काय म्हणा असं त्यांनी केलेलं आहे मोफत.
त्याच्यामुळे आता काय योजनांचा फायदा होतोय? होतोय योजनेचा फायदा होतोय. MIDCचा प्रश्न देखील उपस्थित केला. रोजगाराचा प्रश्न आहे. हा, मग रोजगाराच्या प्रश्नासंदर्भातच तुम्हाला मी सांगतोय की ह्या महाराष्ट्रातल्या आशिया खंडातली फार मोठी पीसफुल इंडस्ट्री म्हणून शिरवळ खंडाळा इंडस्ट्री गणली जाते आणि या इंडस्ट्रीत मकरंद आबांचा फार मोठा शेअर आहे आणि या मतदारसंघामधील 20 ते 25 हजार युवक त्या ठिकाणी कामाला जातात आणि ही जी इंडस्ट्री आहे ती पुणे इतर इंडस्ट्रीसारखी असे नवीन काय उद्योग आणलेत? नवीन आता गरवार यांचा प्रोजेक्ट आहे. इथून जापनीज कंपनी आहे, कोरियन कंपनी आलेली आहे आत्ता नवीन आणि त्या इंडस्ट्रीला पीसफुल ठेवण्याचं काम आणि चांगलं ठेवण्याचं काम मकरंद आबांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. आपण याचंही उत्तर घेऊया. मला सांगा, उद्योग आला असं म्हणतायत ते 25,000 रोजगार या ठिकाणी उपलब्ध करून दिले. 2009 पूर्वीचं नोटिफिकेशन आहे शिरवळ MIDCचं. त्यावेळी ती आली आणि ते जे म्हणतायत की पीसफुल वातावरण आहे, तसं नाही. ह्या आमदारांच्या किंवा विद्यमान लोकप्रतिनिधींच्या आजूबाजूंच्याच बगलबच्च्यांचं लेबर कॉन्ट्रॅक्ट आहे. स्थानिक भूमिपत्रांची आजही वानवा आहे नोकरीच्या बाबतीतली. लोणंदमध्ये असणारी सोना अलॉयसारखी चांगली कंपनी आज कशामुळे बंद पडली हे सगळ्यांना ज्ञात आहे. कुणामुळे बंद पडली? ते कशामुळे बंद पडली हे सगळ्यांना ज्ञात आहे. जनतेला पण कळू दे ना. लोकप्रतिनिधींचा त्याच्यामध्ये सहभाग असणं गरजेचं आहे ना. स्थानिक लोकप्रतिनिधी त्याच्यामध्ये लक्ष घालून काय केलं? आज इथली सुद्धा कित्येक कुटुंब आहेत की जी त्या कंपनीमध्ये काम करत होती आणि ह्या इथल्या भागाचा असणारा जो स्थानिक प्रश्न आहे की जो कवठे केंद्र योजनेचा हे सगळेजण सांगतायत. आजही मतदानानं किंवा संख्येनं जास्त असणे महत्त्वाचं आहे. प्रत्यक्ष प्रश्न सुटला गेला आहे का? तुम्ही सामान्य माणसांना विचारा. हा प्रश्न सुटला गेलेला नाही. ठीक आहे, तुम्ही प्रयत्न करता हे आम्हाला दिसतं, आम्ही तुमच्या प्रयत्नांना नाही म्हणत नाही. परंतु तुम्ही 2009 पासनं सत्तेत आहे, सरकार तुमचं आहे आणि तुमच्याच्यानं आजही प्रश्न सुटत नाही. ज्या भागाच्या ज्या गावाच्या जेव्हा तुम्ही निवडून येत आहे त्या गावाला तुम्हाला पाणी द्यावं लागते. ही शोकांतिका नाही का? नक्कीच आपण पाहतोय खरं तर अनेक सत्ताधारी आणि विरोधकांचे आरोप प्रत्यारोप होत आहेत आणि हे होत असताना खरं तर या सगळ्या मतदारसंघातील जे विकासाचे प्रश्न आहेत, विकासाचे मुद्दे आहेत, यावर ही चर्चा सुरू राहणार आहे. आपण घेऊयात एक छोटासा ब्रेक. तुम्ही पाहत राहा लोकशाही मराठी. ब्रेकनंतर आपण पुन्हा आलेलो आहोत वाई विधानसभा मतदारसंघामध्ये आणि या ठिकाणचे जे विकास कामं असेल किंवा ज्या ठिकाणी विकासाचे मुद्दे आहेत ह्या ठिकाणी चर्चा करतोय. खरं तर या ठिकाणी एक कारखाना आहे, त्या कारखान्याचे अनेक प्रश्न आहेत पाहायला मिळतात, चर्चेले देखील जात आहेत. काय नेमकं हा प्रश्न तुमचा मुद्दा काय आहे आणि त्याच्यामुळं या सगळ्या निवडणुकीत तो काय मुद्दा पुढे येतोय? नाही, मुळात बरं का, मकरंद आबा म्हणजे अतिशय कामाचा माणूस आहे. ते 3 टर्मला निवडून आले म्हणजे फुकट निवडून आलेलं नाही आणि मताधिक्य प्रत्येक वाढत गेलेलं आहे. त्यांचा वैयक्तिक लोकसंपर्क आहे, त्यांची कामं भरपूर आहेत, सार्वजनिक कामं आहेत, वैयक्तिक कामं आहेत त्यांची. आणि इथं महत्त्वाचा मुद्दा म्हणजे असा आहे की तर 90% शेतकरी हे ऊस बागायतदार आहेत आणि गेले 10 वर्ष झालं ऊसाचा प्रश्न इतका पाठीमागचा जे कारखान्याच्या अध्यक्ष मदन दादा यांनी इतकं वाटोळं केलं कारखान्याचं की लोकांना वेळेवर पैसे नाहीत. अंदाज संपूर्ण कारभार. माझ्या स्वतःची 20-21चं वाहतुकीचं पेमेंट अजूनही दिलेलं नाही. याचं पण उत्तर घेऊया. काय सांगणार? खरं तर आरोप केलेला आहे आपल्यावरती, काय सांगणार? कारखान्याच्या संदर्भात बोलायला झालं तर कारखाना नक्कीच शेतकऱ्यांच्या हिताच्या आड हिताचे जे प्रश्न आहेत त्याच्या आड आम्ही येणार नाही. शेतकऱ्यांचं हित जोपासलंच पाहिजे. परंतु ते करत असताना त्या ठिकाणी त्यांनी यशवंतराव चव्हाण साहेब असतील, आदरणीय शरद पवार साहेब असतील यांच्या विचारांशी प्रतारणा केली आणि दुसऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसले. हे आम्हाला अपेक्षित नव्हतं. हा जो जिल्हा आहे तो चव्हाण साहेबांच्या विचारांचा जिल्हा आहे. आज शरद पवार साहेबांनी तुम्हाला भरभरून दिलं. विद्यमान लोकप्रतिनिधींना 99 साली पक्ष काढला. पवार साहेबांना राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. स्वर्गीय तात्या त्या ठिकाणी खासदार झाले आणि ज्यावेळी आमच्या पक्षाशी गद्दारी झाली, आमचा पक्ष चोरीला गेला, त्यावेळीच नितीन काका खासदार झाले. आमचा हा आरोप स्पष्ट आहे की इथं विचारांशी प्रतारणा केलेली आहे. चव्हाण साहेबांच्या असतील, पवार साहेबांच्या असतील. आणि कुवतीचे आमचे मित्र बोलले की कुवत आज आज माझ्यासारखाही सर्वसामान्य कार्यकर्त्यानं विधानसभेसाठी उमेदवारी मागितली होती आणि पवार साहेबांना त्याचा विचार केला होता. अजून काय दिलं पाहिजे होतं पवार साहेबांना? तुम्हाला एवढं भरभरून दिलं आणि तुम्ही पवार साहेबांच्या विचारांची गद्दारी केली. ही सगळे जी पदं मिळतात ही लोकांच्यातनं मिळतात आणि जो काम करतो त्याला मिळतो. आता त्यांनी बोपेगावच्या सरपंच पदाचा विषय काढला म्हणून सांगतो. आमच्या गावची प्रथा आहे की गाव सगळं एकत्र बसतं आणि सगळ्या गावातील लोकांच्या माध्यमातून ते ठरत असतं. यावेळेससुद्धा आमच्या गावाची मीटिंग झाली आणि गावच्या मीटिंगमध्ये त्यांनी सांगितलं की यावेळेस काकांना सरपंच कराय. लोकांच्यातनं आलेलं हे, लोकांच्यातनं जो घराणेशाहीचा पण उल्लेख होतो आहे ना. ठीक आहे ना, जो काम करतो त्याला पदं मिळतात. जो घरात बसेल त्याला कोण देईल का?
तुम्ही सांगा ना, जो काम करतो त्याला मिळतं. ह्यांनी प्रचंड कामं केलेली आहेत, त्याचा काय विषय. आणि आबांना जनतेनं निवडून दिलेलं आहे, ते काय त्यांनी दिलं आहे का? किंवा बोपेगावचा सरपंच केला हे बोपेगावच्या लोकांनी केलेलं आहे, त्यांनी दिलेलं आहे का? किंवा आत्ता काकांना खासदार, की हे कामं केलेली आहेत ह्या लोकांनी प्रचंड अहोरात्र. तुम्हाला एक सांगतो, मकरंद पाटील हे असं एक नाव आहे, तुम्ही तालुक्यात फिरा किंवा कुणाला विचारा, तळागाळात काम करणारा माणूस आहे. आणि तळागाळात काम नाही, या तालुक्यातल्या सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याचा संपर्क असणारा महाराष्ट्रातला एकमेव आमदार असेल तर त्याचं नाव मकरंद पाटील आहे. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, म्हणजे आता तुम्ही विषयच काढला म्हणून, त्यांनाही सुद्धा दिलीप अण्णांना सुद्धा अनुभव आहे त्यांचा. त्यांच्यासुद्धा संकटाच्या काळात आमदार त्यांच्या पाठीमागे उभं राहिलेत. एक आहे, या तालुक्यामधले कुणाचंही जर एखाद्या कुटुंबावर कुठल्याही संकट आलं तर वेळ प्रसंगी स्वतःच्या खिशातनं मदत करणारा महाराष्ट्रातला एकच आमदार असेल त्याचं मकरंद पाटील. घेऊया याचं पण उत्तर घेऊया. खिशातून खरं तर आमदार मदत करतात असं म्हणतात, कसं पाहता? मी पहिल्यांदी या ठिकाणी लोकशाही टी व्हीला मुलाखत देताना सांगतो की ही कर्मभूमी किसनवीरांची, आणि किसनवीर आबांनी आम्हाला सांगितलं की कुठल्याही बाबतीत लोकशाही जर टिकवायची झाली तर लोकशाहीची प्रतारणा होऊन द्यायची नाही. तर ती प्रतारणा आत्ता कशी झाली, तर ज्या यशवंतराव चव्हाणांनी हा महाराष्ट्राचा मंगल कलश आणला आणि त्यावेळी सामान्य माणूस सत्तेमध्ये सहभागी झाला पाहिजे म्हणून सहकार आणला, शिक्षण आणलं, आरोग्य आणलं. तर ह्या विषयाची संदर्भात अजिबातही कुठल्याही या लोकप्रतिनिधींनी अजिबात कामं केली नाहीत असा आमचा दावा आहे. भौतिक विकास आणि प्रतिनिधी चाललेत आणि त्यांच्या पाठीमागे त्यांचे कार्यकर्ते चाललेले आहेत. शाश्वत विकासाच्या बाबतीमध्ये कुठलंही मतदारसंघात धोरण नाही की तुम्ही इथं पाचगणी महाबळेश्वर सारखं अतिउच्च दर्जाचं पर्यटन स्थळ आहे किंवा शिरवळ सारखी फास्ट ग्रोईंग होणारी इंडस्ट्री आहे, पण याच्यामध्ये शाश्वत विकास करण्यासाठी तुम्ही 15 वर्षात काय केलं, तर याचं उत्तर काही नाही. हेच घेऊया उत्तर घेऊया आपण याचं. काय सांगाल? खरं तर शाश्वत विकास केलेलं नाही आमदारांनी 15 वर्षात असं म्हटलं जातं. शाश्वत विकास म्हणजे काय ते तेवढं विचार नाही, 2 मिनटं ऐका ना. शाश्वत विकास म्हणजे काय? आता प्रत्येक गावात जिथं जाईल तिथं ते सुधारण्यासाठी किंवा गाव विकास होण्यासाठी काम केलेलं आहे. असं एकही गाव नाही मतदारसंघात की तिथं आबांनी काम केलेलं नाही. प्रत्येक गावात जावा तुम्ही. आज गरवारेसारखा प्रोजेक्ट आहे, 2,500 ते 3,000 आमच्या भागातली लोक आहेत, आमच्या भागातले 2,500 ते 3,000 लोकांना तिथं रोजगार मिळाला. घेऊया याचं पण उत्तर घेऊया. आणि प्रश्नाचं खरं गरवारे आणि मॅप्रो ह्या प्रोजेक्टशी विद्यमान लोकप्रतिनिधींचा मला तर वाटतंय काही दुरान्वये पण संबंध नाही. म्हणजे ही फॅक्ट आहे की वायू गारवारे असतील, त्यांची फॅमिली असेल, यांनी खूप वर्षापूर्वी तो प्रोजेक्ट इथं आला आहे. ज्यावेळी प्रतापराव भाऊ आमदार होते त्या काळामध्ये गारवारेची या ठिकाणी स्थापना झाली. त्यानंतर वाई MIDCमध्ये एकही सक्षम प्रोजेक्ट वाई MIDC तर आत्ता शिरवळ खंडाळा हा मतदारसंघ 2009ला जोडला ज्यावेळी हे लोकप्रतिनिधी पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर त्याच्या अगोदर शिरवळ खंडाळाची नोटिफिकेशन निघून MIDC झाली. त्या MIDCमध्ये ती MIDC होण्यामध्ये सन्माननीय रामराजे नाईक निंबाळकर आणि 2004ला आमदार असलेले मदनदादा भोसले यांचाही तेवढाच मोलाचा हात आहे. ठीक आहे, लोकांच्याबद्दल नंतर राजकारणामध्ये कोण पुढं कोण मागे ह्या गोष्टी होत राहतात, परंतु ती MIDC त्या काळामध्ये मंजूर झालेली आहे, ती झालेली आहे. आणि राहिला प्रश्न इथल्या सिक्युरिटीचा, तर इथलं राजकारण सुसंस्कृती ही आदरणीय प्रतापराव भोसले, मदनराव अप्पा, लक्ष्मणराव तात्या ह्यांनी घालून दिलेली जी आणि सुरुवात त्याची आबासाहेब वीर ह्या सुसंस्कृत गोष्टींमुळं ज्या पद्धतीनं सातारा, कराड किंवा लोणंद किंवा इतर अन्य ठिकाणी ज्या पद्धतीनं MIDCवरती किंवा ह्याच्यावरती हप्ते वसुली किंवा काय अमुक तमुक ह्या गोष्टी ज्या पाडतात त्या इथं होत नाहीत का? ती इथली लोक जागरूक आहेत. आत्ता कुठे ह्या वर्षभरात मात्र ह्या गोष्टी चालू झालेल्या आहेत आणि विद्यमान लोकप्रतिनिधींचं तर त्याकडे दुर्लक्ष आहे. विकास नेमका काय झालेला आहे भागाचा सांगा. अहो, या भागात विकास काय विचारताय? सगळीकडे विकासच आहे. आता हे मगाशी म्हणले सत्तेचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे, त्यांना सुद्धा मकरदाबांनी पदं दिलेली आहेत. त्यांना ते का विरोधी गेल्यात हेच मला काही कळत नाही. आणि विकास मकरदाबांनी केला. तुमचे आता जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते, कोणतं काम केलं एखादं तेवढं सांगा की. ते कोणतं काम केलं तेवढं सांगा. अहो, मकरदाबा गावातली मुंगी मेली तरी कुठल्या घरातली इथं येत असतात, सुखदुःखामध्ये सहभागी होत असतात. घेऊया यांच्याकडे उत्तर घेऊया. बाबा आमची कोत होती त्या भुईन घाटामध्ये त्या काळामध्ये कोणी त्यांच्याकडून उभं राहायला कोणी मागत नव्हतं. त्या ठिकाणी त्यावेळेस प्रतापराव भोसलेंची एवढी दहशत होती आणि त्या काळामध्ये आपल्याकडे काही नव्हतं. ज्यावेळेस आम्ही पदं घेतली त्यावेळेस आम्हाला त्यांनी आमच्या कोवती होत्या म्हणून आम्हाला दिलं. आम्ही त्यांच्या पाठीमागं ढालीसारखं उभं होतो. गजानन बाबरांच्या साईडला 2
AK-47 वाले होते, तरी गजानन बाबरांना मी त्यावेळेस गचाललं होतं, निवड तात्यांना वाईट बोलतो म्हणून. आता आमचे मित्र दिलीपांना इथं या ठिकाणी जे बोलतायत त्यांना जिल्हा परिषद सदस्य करण्यात तात्यांचा आणि आबांचा मोठा वाटा आहे. त्यांना विचारा. आणि त्यांची कुवत होती म्हणून त्यांना जिल्हा परिषद सदस्य करण्यात त्यांचा वाटा आहे. त्यांनी कुवतीच्या भाषा करू नये. ज्यांची कुवत आहे असं वडावडी करायची नाही, चिडाचिडी करायची नाही. तुम्हाला सांगतो लोकशाहीत ऐका, तुमची बाजू तुम्ही मांडा, आमची बाजू आम्ही मांडतो. आम्ही आबांचा गुण मांडतो. आम्ही अहोरात्र कष्ट करणारा नेता आमच्यासाठी, कुणाचं सुख दुःख. ते सगळं झालं, पण काय सांगा, एकूणच विकासाच्या बाबतीत बोलतोय, राजकारण थोडं बाजूला ठेवूया. बोला बोला बोला. हे पहा, मी विठ्ठलवाडीचा ग्रामस्थ आहे. विठ्ठलवाडीसाठी आबांनी जो 3 कोटीचा निधी दिला आहे, छोटेसं आमची लोकसंख्या 500 असेल. वॉटर सप्लाय आहे, स्मशानभूमी आहे, पुन्हा रस्ते आहेत, मुकाम मंदिराचं जे ह्याचं काम आहे, अशी सर्व कामं आबांनी केलेली आहेत. मग मला सांगा, ज्या ठिकाणी 500 लोकसंख्येच्या ठिकाणी हा आमदार एवढा खर्च करू शकतो, तर बाकीच्या गावातनं किती निधी खर्च करत असेल? याच्यावरून आम्ही आता सगळ्या कार्यकर्त्यांनी ठरवलं आहे, आमचा नेता प्रत्येक वेळेला जास्तीत जास्त मतं निवडू. ह्या वेळेला आणखीन आम्ही सगळी ही निवडणूक सगळ्या यांनी हातात घेतलेली आहे. कार्यकर्त्यांनी पूर्ण निवडणूक हातात घेतली. काम करणारा नेता आहे म्हणून आम्ही त्याला जास्तीत जास्त मतांनी निवडून आणणार आहे, हे आम्ही तुम्हाला हे देतो. नाही, मला त्या मगाचा डेरे साहेबांनी जो मुद्दा मांडला त्या मुद्द्यावर बोलायचं आहे की बाबा आबा म्हटले अजितदादाच्या मांडीवर मांडी लावून बसायला लागले. त्यांनी शरद पवार साहेबांना सुद्धा सोडलेलं नाही. काय त्यांनी निव्वळ कारखान्याचा हा जो प्रश्न होता शेतकऱ्यांचा, शेतकऱ्यांनी आबांना सांगितलं की तुम्ही सध्या कारखाना सुरू करण्यासाठी तुम्ही वाटेल ते करा. त्यामुळं कारखान्याला आज पैसे कुणी दिले? कारखान्याला पैसे, कारखाना अडचणीत होता तो बाहेर काढण्याकरता त्यांनी. आणि राहिला दुसरा मुद्दा की नितीन काकांना खासदार केलं घरातलं, तर नितीन काकांनी किंवा आबांनी खासदार त्यांना मागितली नव्हती. काय हां ठीक आहे. आपण खरं तर काय सांगा, एकीकडे विकास झाला आहे म्हणतात, नेमकी काय वस्तुस्थिती आहे? आत्ता 2 मुद्दे आदरणीय साहेबांकडनं मांडण्यात आले की एक तर विकासाचा मुद्दा आणि दुसरा कारखान्याचा मुद्दा. मला प्रामाणिकपणे सांगायला आवडेल, मी पण एका गावचा सरपंच राहिलेलो आहे. आता सरपंच असो किंवा गावातील सगळे कार्यकर्ते असो, जे ते आपापल्या पद्धतीने आपल्या गावचा विकास करण्यासाठी प्रयत्न करत असतात. आणि प्रयत्न करत असताना जे ते आपल्या परीनं मागणी करत असतं आणि ते करावं लागतं. विकासाच्या बाबतीत विचार कराल तर गावागावामध्ये आज पेयजल योजना आलेल्या आहेत. त्या काय आबांच्या माध्यमातून आलेल्या नाहीत, पण आबा तिथंसुद्धा म्हणतात की जाऊन आम्हीच ते आणलं. प्रत्येक गावाला देण्यात आले. ते तिथल्या सरपंचाचं करतं. तिथं केंद्राचा निधी आहे तो आलेला आहे. त्याचबरोबर आता मी माझ्या वैयक्तिक गावाचं सांगायचं म्हणलं तर मी आदरणीय विश्वजित कदम मंत्री असताना त्यांच्या निधीतनं जवळजवळ 20 लाख रुपये गावाला आणले. त्याचासुद्धा त्यांनी येऊन नारळ फोडले की आम्हीच आणले. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निधीमध्ये बौद्ध वस्तीला सिमेंटचे रस्ते आम्ही टाकले, ते पण नारळ यांनीच येऊन फोडायचा. म्हणजे गावात कुठेही तालुक्यामध्ये काही झालं तर हा यांच्यामुळंच विकास झाला. हे जे चुकीची भूलताप आहे हे अजिबात कोणीही सहन करून घेणार नाही. येणाऱ्या काळखंडामध्ये परिवर्तन हे अटळ आहे आणि ते झाल्याशिवाय राहणार नाही. एकूणच जर पाहिलं तर या सगळ्या मतदारसंघामध्ये आपण हे सगळे आरोप प्रत्यारोप आहेत ते असेच सुरू होणार आहेत. खरं पाहिलं तर हा मतदारसंघ आहे तो परवडण्याच्या दृष्टीनं खरं तर अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण या ठिकाणी वाई असेल, महाबळेश्वर असेल, असे अनेक ठिकाणे येतात. या ठिकाणी रोजगाराचा देखील मुद्दा आलेला आहे, MIDCचा मुद्दा आलेला आहे. मात्र हे करताना देखील आता येत्या काही दिवसातच मतदान आहे ते पार पडणार आहे आणि मतदार राजा नेमका कुणाला कौल देतो हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कवठे, सातारा. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.